नमस्कार मित्रांनो, तर महाराष्ट्राची जी पोलीस भरती आहे त्या पोलीस भरतीमध्ये अंकगणित या विषयावर प्रश्न असतातच। तर मग आतापर्यंतच्या पोलीस भरतीमध्ये अंकगणित या विषयावर जे प्रश्न विचारलेले होते त्यामध्ये मी काही प्रश्न जसे तसे या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत आणि ते सोडवून दाखवलेले आहे। तर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल आणि तुम्हाला अंकगणित हा विषय थोडा कठीण वाटत असेल, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीमध्ये अंकगणित या विषयावरील कोणते प्रश्न कशा प्रकारे विचारतात आणि ते नेमके सोडवायचे कसे या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तरी पुढे जाण्या अगोदर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। तर आपला पहिला प्रश्न आहे, एका संख्येचे 50% मधून 50 वजा केले असता बाकी 50 राहते, तर ती संख्या कोणती? तर प्रश्न काय म्हणतो बघा, एक संख्या आहे जी आपल्याला दिलेली नाही, तर त्या संख्येच्या 50% मधून आपल्याला 50 वजा केले असता बाकी 50 राहते, तर ती संख्या कोणती हे आपल्याला शोधून काढायची आहे। संख्या दिलेली नाही, तर बघा आपल्याला अगोदर इथं ती संख्या कोणती माहित आहे काय नाही, तर समजा आपण ती संख्या x घेतलं, समजा ती संख्या आपण घेतलं x, तर मग x मधून आपल्याला अगोदर 50% x चे 50% ते किती काढायचे, तर आपल्याला मग टक्केवारी सूत्र माहिती झालं पाहिजे, x गुणिला 50 भागेला 100, यामधून आपण किती वजा केलो, 50 वजा केलो तर किती राहतात, बाकी 50 राहतात। तर अशा प्रकारे अगोदर आपल्याला मांडून घ्यायचा, प्रश्नाचे स्वरूप मांडून घ्या। बघा, एक संख्या कोणती आपण घेतलं, x घेतलं, त्यामधून आपल्याला 50% म्हणजे x मधले 50% किती, त्यामधून पुन्हा आपल्याला 50 वजा करायचे आहे, तर राहते किती 50, तर मग ती संख्या कोणती अशी काढायची आहे। त्यानंतर बघा आपण अशा प्रकारे गणिताची मांडणी केलेली आहे। नंतर आता आपल्याला सोडून घ्यायचं आहे, तर बघा हा शून्य कटला, हा शून्य कटला, मग बघा x गुणिला 5 म्हणजे काय राहिले, तर 5x, x गुणिला 5 म्हणजे किती राहतील 5x आणि छेदामध्ये 10 वजा 50 बरोबर 50। तर बघा इकडे उजव्या बाजूला 50 आहेत, डाव्या बाजूला ऋण 50 आहेत, तर आपण हे 50 उजव्या बाजूला नेलं तर काय राहील 5x छेदात 10 बरोबर 50, इकडे हे ऋण आहेत, उजवीकडे गेल्यानंतर धन म्हणजे 50, मग 50 अधिक 50 किती होतात 100, मग बघा 5x छेदात 10 बरोबर 100। नंतर काय करायचे बघा, हे जे 10 आहेत हे छेदामध्ये आहेत, तर आपल्याला हे 10 उजवीकडे न्यायचं आहे, तर उजवीकडे नेल्यानं काय होईल, इकडं भागाकारात आहे तर उजवीकडे गेल्यानंतर ते कसे गुणाकारात होतील, मग काय राहील बघा इकडे डावीकडे 5x बरोबर 100 गुणिला 10, 100 गुणिला 10 झाले, त्यानंतर मग यांचा गुणाकार केला तर किती बघा 5x बरोबर 100 गुणिले 10 किती 1000, मग आपल्याला या x ची किंमत काढायची आहे, तर या 5 ला आपण पुन्हा उजवीकडे नेऊ, तर x बरोबर 1000, इकडे 5 कशात गुणाकारात आहेत, 5 गुणिला x आहे, मग आपण आता याला डावीकडे नेत आहोत, तर डावीकडे नेल्यानंतर काल बघा हे 5 इकडे गुणाकारात आहेत, इकडे भागाकारात येतील, मग 5 गुणिला 1000 केलं तर किती राहते बघा, 5 गुणिला 1000 केलं तर आपल्याला मिळते 5 1 5, 5 दुने 10 म्हणजे 200, म्हणजे x बरोबर किती आला आपला 200। ती संख्या आपण काय घेतलं तर x म्हणजे x बरोबर किती आला 200, मग यापैकी बघा a b c d या 4 पर्यायापैकी कोणता उत्तर बरोबर आहे, तर 200 हा आपला उत्तर बरोबर आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, दोन संख्यांचे गुणोत्तर 7:3 आहे, त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्या संख्या कोणत्या? तर बघा हा गुणोत्तरावर आधारित प्रश्न आहे। पर्याय ए आहे 25 43, पर्याय बी 23 51, पर्याय सी 49 21, पर्याय डी 55 27। तर बघा सर्व संख्या जवळपास सारखे ठेवण्यात आलेल्या आहेत। तर प्रश्न अगोदर समजून घ्या, हा प्रश्न आहे बघा गुणोत्तरावर आधारित आणि यामध्ये एक शब्द वापरला तो म्हणजे फरक। तर फरक इथं आहे बघा, फरक असल्यामुळे बघा आपल्याला इथं वजाबाकी करावयाची आहे, तर वजाबाकी कोणत्या संख्येची करायची, तर बघा आपल्याला ज्या दोन संख्या माहित आहेत का नाही, तर त्या दोन संख्या माहित नाहीत, म्हणून बघा इथं गुणोत्तर दिला आहे 7:3, मग 7x आणि 3x यांच्यातील का म्हटलंय 7 आणि 3 यांच्यातील फरक म्हटलाय, मग आपल्या इथं वजाबाकी करायची आहे, तर यांचा फरक 28 म्हटलाय म्हणून 28। तर अशा प्रकारे अगोदर आपल्याला त्याला
गणिता रूपात मांडून घ्यायचा आहे. बघा दोन संख्यांचा गुणोत्तर किती दिलाय 7x3 आहे, त्यांच्यातील फरक 28 असल्या त्या संख्या कोणत्या. तर बघा 7x वजा 3x, इथं वजाबाकी आपण काम घेतलं तर फरक म्हटलं, इथं फरकच्या ऐवजी तर त्यांची बेरीज म्हटली, आपण इथं बेरीज केलं असतं. तर 7x मधून 3x गेले बरोबर 28, तर आपल्याला x ची किंमत मिळाली, म्हणजे त्या संख्या कोणत्या हे काढता येतील. मग 7x मधून 3x गेले, राहिले किती 4x बरोबर 28. आपल्याला x ची किंमत काढायची आहे, म्हणून 4 ला आपण उजवीकडे नेऊ. उजवीकडे नेलं तर बघा इथं गुणा करत आहे, उजवीकडे नेल्यास तो भागाकारात जाईल, म्हणजे x बरोबर 28/4. मग 28 भागीला 4 किती 728. मग x बरोबर आपल्याला 7. आता काय करायचं आपल्याला, या x ची किंमत जिथं जिथं आपण x वापरलं तिथं तिथं आपल्याला हे 7 टाकायचे आहेत. बघा 7x आहे पहिले, तर 7x बरोबर मग x च्या ठिकाणी आपण 7 घेऊ, तर 7 गुणिला 7 बरोबर किती आले 7 7 49. आपल्याला पहिली संख्या मिळाली आहे. त्यानंतर दुसरी संख्या बघा काय आपली 3x घेतलं, तर मग इथं काय बघा 3 गुणिला 7 7 त्रिक 21, म्हणजे आपल्याला दुसरी संख्या पण मिळाली आहे. मग पहिली संख्या कोणती आहे आपली 49 आणि दुसरी संख्या आहे 21. बघा यांची जर वजाबाकी केलं तर आपल्याला त्याचा फरक 28 दिसेल. तर पर्याय क्रमांक सी हा आपला बरोबर उत्तर आहे. तर बघा अगदी सोपा प्रश्न आहे, गुणोत्तर आधारित प्रश्न आहे. 7x3 यांचा फरक म्हटलाय म्हणून ती संख्या आपल्याला माहित आहे का नाही, तर आपण 7x फरक म्हटला म्हणून वजा केलं आणि दुसरा 3 म्हणून 3x बरोबर 28 घेतलं. त्यानंतर बघा 7तून 3 वजा केलं, उरले किती 4x बरोबर 28. मग हे 4 आपण इकडे भागाकारात घेतलं तर x ची किंमत आपल्याला मिळाली 7. मग हे x च्या ठिकाणी आपण 7 मिळवली तर आपल्याला पहिली संख्या मिळाली 7 7 49 आणि दुसरा गुणोत्तर आहे 3. मग 3x च्या ठिकाणी आपण 3 गुणिला 7 केलं तर आपल्याला दुसरी संख्या मिळाली 21. मग ते संख्या कोणत्या 49 आणि 21 आणि त्यातला फरक पण 28 आहे. पर्याय क्रमांक सी आपला बरोबर उत्तर आहे. तर पुढल्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तर पुढला प्रश्न आहे, जर 2x² बरोबर म्हणजे 2x चा घातांक 2 बरोबर वर्गमुळात 1024 तर x बरोबर किती. बघा इथं 2x² बरोबर वर्गमुळात 1024 दिलाय, तर x बरोबर किती म्हणजे x ची किंमत आपल्याला काढायची आहे. बघितलं तर प्रश्न बघा आपल्याला पुष्कळ मोठा किंवा कॅल्क्युलेशन खूप करावं लागेल असं वाटतंय, परंतु बघा एकदम सोपा प्रश्न आहे. तर हा प्रश्न सोडवायचा कसं, तर प्रश्न आपला काय 2x² इज इक्वल टू वर्गमुळात 1024 म्हणजे 1024. तर बघा 1024च्या वर्गमूळ कोणतं हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. तर 1024च्या वर्गमूळ कोणतं आहे मग 32. तर हे वर्गमूळ दिलेले जे संख्या असतात बघा कोणत्या ना कोणत्या संख्येचे तरी वर्गमूळ असतात किंवा घन वर्ग अशा संख्या दिलेल्या असतात. तर बघा मग 1024च्या वर्गमूळ किती आहे 32. तर बघा आपल्याला या x ची किंमत काढायची आहे. x ची किंमत काढायची म्हणून आपल्याला 2 ला इकडे उजवीकडे न्यायचे. डावीकडे काय राहिला x² बरोबर 32 आणि हे 2 इकडे गुणाकारात आहेत, उजवीकडे आणले त्यामुळे भागाकारात येतील. मग 32 गुणिला 2 सोड 1 सोड सोड 2 32 म्हणून x² बरोबर की त्याला 16. परंतु आपल्याला x² ची किंमत पाहिजे आहे का नाही. मग 16 हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे बघा, इथं x² म्हटलाय म्हणजे वर्ग केला. तर मग x बरोबर 16 कोणत्या संख्येचा वर्ग आहे 4चा, कारण बघा 4 गुणिला 4 केलं, 4 गुणिला 4 बरोबर 16 म्हणून x बरोबर की त्याला आपला 4. म्हणून पर्याय A B C D पैकी बरोबर उत्तर काय आहे आपला, तर पर्याय क्रमांक D 4 हा उत्तर आपला बरोबर उत्तर आहे. तर बघा आपण या व्हिडिओमध्ये जे प्रश्न घेऊन राहिले हे सर्व प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारलेले प्रश्न आहेत. तर बघा ह्या प्रश्नांचा तुम्ही व्यवस्थित सराव करा. हे प्रश्न जसे तसे किंवा याच स्वरूपातील प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येत असतात. नंतरचा प्रश्न आहे बघा, एका परीक्षेत 160 पैकी 70% मुले पास झाली तर नापास मुलांची संख्या किती. तर यामध्ये बघा गोंधळून जाण्याचं काही कारण नाही आहे. इथे बघा पास झालेल्या मुलांची टक्केवारी दिली आहे, परंतु आपल्याला विचारलं काय नापास मुलांची संख्या विचारली आहे. म्हणजे पास झालेल्या मुलांची टक्केवारी दिलेली आहे, परंतु इथं नापास मुलांची आपल्याला काय म्हटलंय संख्या काढायची आहे. नापास मुलांची टक्केवारी काढायची आहे का नाही, टक्केवारी तुम्ही इथं 1 सेकंदात काढू शकता. तर अगोदर प्रश्न लिहून घेऊ बघा. पास मुले बघा, पास मुलांची टक्केवारी किती आहे 70% आहे. तर नापास मुलांची टक्केवारी किती राहील मग, नापास मुलांची टक्केवारी किती राहील मग
30% असणार ना. तर एकूण मूल्य किती दिलंय बघा, 160 दिलंय. मग 160 चे 30% म्हणजे किती हे जर आपण काढलं तर आपला आन्सर मिळालं. तर टक्केवारी आधारित प्रश्न आहे बघा. एकूण किती आहेत, 160 मूल्य आहेत. एकूण मूल्य किती आहेत, 160 मूल्य आहेत. 160 चे 30% म्हणजे किती हे जर आपण काढलं तर आपल्याला उत्तर मिळालं. हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, झालं. राहिले किती, 16 गुणिला 3. मग 16 गुणिला 3 किती येतात, 16 1 16, 16 2 32, 16 3 48. पर्याय क्रमांक बी हा आपला उत्तर बरोबर आहे. तर बघा एकदम सोपा प्रश्न होता. एकूण मूल्य किती, 160 आहेत. त्यापैकी 70% पास झाले. पण नापास मुलांची इथं संख्या म्हटली आहे, टक्केवारी आहे का नाही. मग नापास मुलांची टक्केवारी किती होणार, 30% होणार. मग 160 ते 30% म्हणजे किती हे जर आपल्याला काढलं तर नापास मुलांची टक्केवारी मिळेल. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर सोडवू शकतो. नंतरचा प्रश्न आहे, अजयला 400 पैकी 300 गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले. तर बघा हा सर्वात सोपा प्रश्न आहे. आपण जे कोणतेही परीक्षा बघा, अजय विजय किंवा तुम्ही असा तुम्ही एखादी परीक्षा दिलेत तर तुम्हाला मग त्या परीक्षेमध्ये नेमके मार्क किती मिळाले त्यावरून तुम्ही टक्केवारी काढता. सेम त्याच प्रकारे आपल्याला इथं पण टक्केवारी काढायची आहे. काही नवीन नाही. समजा 10वीच्या परीक्षेमध्ये तुम्हाला 500 पैकी 350 गुण मिळाले तर मग 350 गुण मिळाले तुम्हाला एकूण टक्केवारी किती मिळाली. तर तुम्ही ज्या प्रकारे टक्केवारी काढता त्याच प्रकारे आपल्याला इथं टक्केवारी काढायची आहे. टक्केवारीचा फॉर्म्युला फक्त आपल्याला माहित असायला पाहिजे. 400 पैकी 300 गुण मिळाले आहेत म्हणजे टक्केवारी किती. तर बघा आपला सूत्र काय आहे, मिळालेले गुण भागीला एकूण गुण, एकूण गुण गुणिला 100. तर परीक्षामध्ये मग आपल्याला असं कॅल्क्युलेशन करत बसण्याची आवश्यकता नाही किंवा सूत्र लिहिण्याची, डायरेक्ट आपण काढू शकतो. तर मिळालेले गुण किती आहेत, मिळालेले गुण आहेत, तर मिळालेले गुण किती आहेत 300. मिळालेले गुण 300, एकूण गुण किती आहेत 400 गुणिला 100. हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, राहिले किती 300 छेदात 4. आता यांचं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला फायनल आन्सर मिळून जाईल. तर 4 7 28, 30 28 गेले, राहिले 2, हा शून्य आला. मग 4 5 20, किती उत्तर आला आपला 75. मग 400 पैकी 300 गुण मिळाले तर किती टक्के गुण मिळाले, 75%. पर्याय क्रमांक बी हा आपला बरोबर उत्तर आहे. नंतरचा प्रश्न बघा, आपल्याला आकृतीवरून दिलाय. तर बघा कधी कधी काय करतो, आपल्याला कन्फ्यूज करण्याकरिता डायरेक्ट प्रश्न न विचारता एखाद्या आकृतीवर पण प्रश्न विचारतो. तर हा पण प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारलेला आहे. यामध्ये बघा प्रश्न एकदम सोपा आहे. तर ही आकृती कशाची आहे, त्रिकोणाची आहे. त्रिकोणाची एक बाजू दिली आहे तिथे 4 सेंटीमीटर आहे आणि दुसरी बाजू किती आहे 3 सेंटीमीटर आहे. हा काटकोन त्रिकोण आहे. मग काटकोन त्रिकोण आहे तर मग आपल्याला त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचे आहे. तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याकरिता आपल्याला सूत्र माहित असणे अनिवार्य आहे. पर्याय 4 दिलेत बघा इथं. पर्याय क्रमांक ए आहे 12 चौ सेमी, पर्याय क्रमांक बी आहे 6 सेमी, पर्याय क्रमांक सी आहे 7 चौ सेमी आणि पर्याय क्रमांक डी आहे 6 चौ सेमी. तर यामध्ये बघा अगोदर पर्यायामध्ये बघा, पर्याय क्रमांक ए मध्ये पण चौ सेमी आहे, सी मध्ये पण चौ सेमी आहे, डी मध्ये पण चौ सेमी आहे, परंतु बी मध्ये फक्त सेमी दिलाय. तर क्षेत्रफळ हा 84 सेंटीमीटर मध्ये असतो म्हणून हा सेमी हा पर्याय कटलाय. आता आपल्याजवळ फक्त 3 पर्याय बरोबर आहे. आता आपल्याजवळ 3 पर्याय राहिलेले आहेत. यापैकी बरोबर उत्तर काय, तर अगोदर आपल्याला त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र माहित असायला पाहिजे. त्रिकोणाचे क्षेत्रफळ, मग याचं सूत्र काय, मग त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय, तर त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा सूत्र हा इंटू बेस इंटू हाईट म्हणजे 1/2 गुणिला पाया गुणिला उंची. मग आकृतीमध्ये बघा उंची किती आहे 4 सेमी आणि पाया किती आहे 3 सेमी. मग त्या व्हॅल्यू इथं आपण टाकून घ्यायचे. 1/2 गुणिला पाया आपला आहे 3 सेमी आणि उंची आहे 4 सेमी. यांचा कॅल्क्युलेशन केलं तर किती होईल 312. मग 1/2 गुणिला 12. हा त्यांचं कॅल्क्युलेशन केलं तर 6 1 6 आणि 6 2 12 म्हणजे इथे राहिले 6. मग 1 गुणिला 6 बरोबर किती होतात 6 चौ सेमी. तर आपला बरोबर उत्तर काय आहे, तर आपला बरोबर उत्तर काय, तर पर्याय क्रमांक डी 6 चौ सेमी. बघा
तुम्हाला इथं पर्याय क्रमांक बी आणि पर्याय क्रमांक डी दोन्ही ठिकाणी 6 दिला, पण इथे सेंटीमीटर आणि इथं चौरस सेंटीमीटर, त्यामुळे क्षेत्रफळ विचारला तर चौसेमी असतो, म्हणून पर्याय क्रमांक डी हा आपला बरोबर उत्तर आहे. नंतरचा प्रश्न बघा. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला कन्फ्यूज करण्याकरता विचारले असतात आणि बरेच परीक्षामध्ये या टॉपिकवर प्रश्न विचारलेले आहेतच. प्रश्न बघा. एका व्यक्तीच्या एकूण पगारातून 15% टॅक्स कपात होत असेल. किती बघा इथं 15%, एकूण पगारातून 15% टॅक्स कपात होत आहे आणि तो 6,000 रुपये इतकी रक्कम टॅक्स रूपात भरत आहे. म्हणजे 15% रक्कम किती आहे तर 6,000 रुपये इतके तो भरत असेल तर त्याचा एकूण पगार किती हे आपल्याला काढायचं आहे. तर बघा 6,000 रुपये टॅक्स रूपात तो भरत आहे. 6,000 रुपये म्हणजे किती टक्के होता 15%, तर त्याचा एकूण पगार आपल्याला काढावायचा आहे. तर बघा आपल्याला प्रश्न का म्हटलाय 15% रक्कम बरोबर किती रुपये म्हटलाय 6,000 रुपये. मग 100% रक्कम बरोबर किती रुपये हे आपल्याला काढायचे आहे. मग याचा आपल्याला काय करायचं आहे तिरपा गुणाकार. 6,000 गुणिला 100 भागिला 15. आता आपण याचं कॅल्क्युलेशन करून घ्यायचं. कॅल्क्युलेशन केलं तर बघा 15चा इथं 6,000 मध्ये भाग जातो. 15 एक 15, 15 दुने 30, 15 त्रिक 45 आणि 15 चो 60 म्हणजे कितीने भाग जातो आपला 4 ने. म्हणजे राहिले किती तर 400 गुणिला 100. 400 गुणिला 100. मग 400 गुणिला 100 किती होतं तर 4 एक 4 आणि उरलेले 4 शून्य जसे तसे म्हणजे किती उत्तर आपला आला 40,000 रुपये. म्हणजे त्याचा एकूण पगार किती आहे तर एकूण पगार आहे 40,000 रुपये. पर्याय क्रमांक बी हा आपला बरोबर उत्तर आहे. प्रश्न एकदम सोपा आहे. आपल्याला काय म्हटलंय 15% रक्कम म्हणजे 6,000 आहे तर 100% रक्कम म्हणजे किती तर आपण याचं काय केलं आहे डायरेक्ट रक्कम जशा तसे लिहिलं आणि यांचा तिरपा गुणाकार केला तर आपल्याला 100% रक्कम मिळालेली आहे. पर्याय क्रमांक बी आपलं बरोबर उत्तर आहे. नंतरचा प्रश्न बघा. x² म्हणजे x चा घातांक 2 अधिक 30 चा घातांक 2 बरोबर 925 तर x ची किंमत किती. तर बघा हा एकदम सोपा प्रश्न आहे. तुम्हाला जर हा प्रश्न सोडवण्याची ट्रिक्स एकदा का माहीत झाली तर तुम्ही अगदी 30 सेकंदात म्हणजे काही सेकंदामध्ये तुम्ही या प्रश्नाचं उत्तर सोडवू शकता. तर आपल्याला प्रश्न काय विचारलाय बघा x² + 30² = 925 तर x ची किंमत किती आहे आपल्याला काढायची आहे. तर अगोदर प्रश्न आपण मांडून घेऊ. x² + 30² = 925. तर डायरेक्ट आपण x² ची किंमत काढू शकतो का नाही परंतु 30² ची किंमत काढू शकतो ना. बघा 30² म्हणजे 30 गुणिला 30 तर किती होईल 30 गुणिला 30 3 3 9 0 0 म्हणजे किती येते 30² म्हणजे किती येतात 900. मग x² बरोबर 900 बरोबर 925 अशी आपण लिहू शकतो ना. त्यानंतर बघा आपल्याला x ची किंमत काढायची आहे म्हणून हे 900 आहेत हे 900 डावीकडून याला आपण उजवीकडे नेऊ. तर उजवीकडे नेल्यानंतर काय बघा डावीकडे राहील x² बरोबर 925. ठीक आहे. आपण जेव्हा हे 900 डावीकडून उजवीकडे नेत आहोत तर मग डावीकडे राहिला फक्त x² राहिला आणि उजवीकडे 925 आणि हे जे धन 900 आहेत हे उजवीकडे आल्यानंतर काय होईल याचा चिन्हामध्ये बदल होतो माहित आहे ना. बघा तर ज्या संख्यांची आपण बाजूने अदला बदली करतो म्हणजे उजवीकडली संख्या आपण डावीकडे नेतो आणि डावीकडली संख्या उजवीकडे नेतो तर संख्या बघा बेरजेमध्ये असेल तर इकडे आल्यानंतर ते वजाबाकीत होते आणि वजाबाकीत असेल तर बाजू बदलल्यानंतर ते बेरजेमध्ये होते. आणि समजा संख्या जर गुणाकारात असेल तर बाजू बदलली तर भागाकारात येते आणि संख्या जर भागाकारात असेल तर बाजू बदलली तर गुणाकारात येते. मग इथे बघा हे बेरजेमध्ये आहे तर डावीकडे आल्यानंतर काय होईल ते वजाबाकीमध्ये होईल म्हणून 925 वजा 900. मग x² बरोबर 925 वजा 900 म्हणजे 925 मधून 900 गेले राहिले किती 25. परंतु आपल्याला x ची किंमत काढायची आहे x² ची काढायची आहे का नाही. मग 25 ही कोणत्या संख्येची पूर्णवर्ग संख्या आहे 5 ची. 5 चा 5 25 कारण 5 गुणिला 5 केलं तर आपल्याला किती मिळतात 25 म्हणून x बरोबर किती मिळतात आपल्याला 5. मग x ची किंमत किती म्हटलं आपल्याला 5 काढायची का आपल्याला x ची किंमत. मग पर्याय क्रमांक सी हा आपला बरोबर उत्तर आहे. तर बघा एकदम सोपा प्रश्न आहे. या प्रकारे आपण हे प्रश्न सोडवू शकतो. तर आपण आतापर्यंत जेवढे प्रश्न घेतलं ते सर्व प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारलेले प्रश्न आहेत आणि याच टॉपिकवर जे प्रश्न तुम्हाला विचारत असतात किमतीमध्ये काय अदलाबदल करून. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याच्यामध्ये एक कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका.
तर या व्हिडिओमध्ये एवढंच. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांना पण या संबंधाची माहिती मिळेल. आणि अजूनपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशी नवनवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळत राहील. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.